नमस्कार. आपल्या सर्वांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज भोगी होती म्हणून भोगीनिमित्त आम्ही भोगीची भाजी आणि भाकरी बनवली होती. भोगीची भाजी ह्या हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसात ज्या पालेभाज्या किंवा काही दुसऱ्या भाज्या ज्या असतात रानभाज्या ते सगळं मिसळून भोगीची भाजी बनवली जाते. एकदम सिंपल रेसिपी आहे. ह्याच्यामध्ये सगळे गाजर, वांगी, मटर, पापडी, तुरई, पालेभाज्या ज्या असतील त्या, शेंगदाणे आणि बोरंही घातली आहेत. हे बोरं घालून हे उकडून घ्यायचं आणि मग त्याच्यात वाटण घालायचं, कांदा, खोबरं आणि लसणाचं. ह्या भाजीमध्ये लसूण पण घातला आहे, हिरवा लसूण पण घातलेला आहे. तर ही बेसिक अशी भाजी बनते. तर आज ही भाजी आम्ही चुलीवर बनवली. तर म्हणून चुलीला छान पहिलं नटवलं आणि मग त्याच्यानंतर पातेलं ठेवून त्या पातेल्यात या सगळ्या भाज्या घेतल्या. तुम्ही बघाल भाज्यांमध्ये बोरं दिसत आहेत, मुळा आहे, शेंग आहे, गाजर, वाटाणे आणि पापडी आणि हे चिरलेला पालक आणि चिरलेला अमरंथ, हिरवा माठ हेही टाकलं आहे. त्यानंतर हिरवी लसूण होती, ती हिरवी लसूणही मस्त चिरून टाकलेली आहे. बस हे सगळं मिसळून त्यात अजून तरी मीठ वगैरे काही घातलं नव्हतं, असंच चुलीवर ठेवलं होतं. आज थोडी गरमी होती, आणखीन हवाही नव्हती, म्हणून चूल पेटायला खूप खूप जास्ती उशीर लागला. खूप वेळ चूल पेटत होती पण बरोबर पेटत नव्हती. आणि मग पेटल्यावर चूल जशी पेटायला लागली तशी आमची भाजीही हळूहळू शिजायला लागली. आणि ही पहा, जी सगळी मिसळलेली भाजी मिक्स केली आणि मग त्यात ते वाटण टाकलं. वाटणामध्ये सुकं खोबरं भाजलं होतं, कांदा मस्त भाजून घेतला होता आणि थोडेसे गार्लिक म्हणजे लसूण त्याची पेस्ट केली होती. एकदम छान मस्त स्मूथ पेस्ट करून ते वाटण ह्या भाजीत घातलेलं. वरून हे थोडेसे मसाले टाकलेत, जसं हळद, मीठ आणि एकदम थोडं लाल मिरची पावडर. आणि ही नंतर भाजी आमची अशी तयार झाली. खूप छान शिजली होती, पण ह्यात काही फोडणी घातली नव्हती बनवताना, म्हणून फोडणी आम्ही वरून घातलेली होती. तर ही तयार झालेली भाजी आणि मग आम्ही फोडणी तयार केली. फोडणीमध्ये तेलामध्ये राई, जिरं, हिंग, लसूण टाकला होता, कांदा टाकला होता आणि मस्त परतलं. आणि मग त्यानंतर त्यात तीळ टाकले. तीळ हे खूप मेन इन्ग्रेडियंट म्हणून टाकले होते. कढीपत्ता आणि तीळ होते आणि थोडेसे काजूचे तुकडे. तर अशी ही फोडणी तयार केली होती आणि या भाजीत मिसळली होती. तर तुम्ही बघू शकता भरपूर तीळ दिसत आहेत आणि या सीझनमध्ये तीळ खातातही खूप. तर अशी ही छानशी भोगीची भाजी तयार झाली होती. आणि हे आमचं देवाला ठेवलेलं पान होतं, ज्यात पुरणपोळी, कटाची आमटी, भोगीची भाजी आणि मिक्स पिठाची ज्वारी, नाचणी, बाजरी या 3 पिठांची मिळून बनवलेली भाकरी. हे मस्त असं नैवेद्य. हॅपी भोगी सर्वांना. थँक्यू.